साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं। पहिल्या षटकाची समाप्ती। एक गडी बाद 11 धावा धावफलकावर। धन्यवाद कॉमेडी बॉक्स। जे आपण ठाकूरपाडा लीग पाहतोय त्यासाठी जे बक्षीस आता मात्र लावण्यात आलेले आहे पाहतोय आपण स्वर्गीय विनायक काशीनाथ ठाकरे यांच्या समर्थ त्याचे बंधू आदरणीय सन्माननीय विजेंद्र काशीनाथ ठाकरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सूट देण्यात येत आहे। दादाकडून निश्चित खूप मोठं बक्षीस पाहतोय आपण। ठाकूरपाडा प्रीमियर लीग साठी हा फक्त बक्षीस आहे। प्रेम इंटरप्राइजेस टीम साठी पारितोषिक लावलंय राजेश भांबरे साहेबांच्या माध्यमातून। चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। त्या दरम्यान फटका फसलाय। यस, अजून एक मोठी विकेट। केतन बॅक टू द डगआउट। देवा ठाकूर ने काढली त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वर विकेट। संदेश ठाकरे आपण षटकार हॅट्रिक ठोकताय तर हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे आनंदच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। सतीश चौधरी दादांच्या माध्यमातून पंचांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी। राजू ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय पंचांसाठी। क्षेत्ररक्षण भरपूर चांगले झाले त्या ठिकाणी। नाही प्रीमियर लीगची मॅच आहे ना, अर्थातच आम्हाला मॅचचं समालोचन कमी परंतु पारितोषिक जास्त फुकरावी लागतील यात काही शंका नाहीये। देवा ठाकूरला आपण पाहतोय अगदी महत्त्वाचा खेळाडू टीम क्रिशा 11 साठी। या बॉलला स्विच केलाय। काय कमालीचा फटका देवा ठाकूर वर हे आक्रमण। बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार। नितेश ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। अजून 2 चौकार ठोकले तर मात्र त्या दरम्यान फटका फसलाय। बॉल हवेमध्ये चुकी झाली आहे त्या ठिकाणी। कॅच ड्रॉप।
संदेश ठाकरे जर षटकार हॅट्रिक ठोकतोय तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज कल्पेश ठाकरे यांच्या माध्यमातून. राजू ठाकरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज पंचांसाठी. कॅश सोडल्याबद्दल आणि ही कॅच ड्रॉप झाली आहे ना अल्पेश ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि कॅच ड्रॉपसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज हेच बाकी होतं. 21 धावा धावफलकावर. देवा ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल डावी स्टिक मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. क्या बात है. भाऊ पाटील देखील काही टिप्स नक्कीच आज या ठिकाणावरनं जमा करतील माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून, यात काही शंका नाही आहे. आणि अपेक्षा आहेत प्रेक्षकांना. पुढचा बॉल. या बलेचा बॉल बाटची मोठी गडा. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 23 धावा धावफलकावर. चेक करण्याची पाहतो की आपण खास ठाकूरपाडा प्रीमियर लीगसाठी बेस्ट बॅटर्स, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी स्वर्गीय विनायक काशीनाथ ठाकरे यांच्या समर्थ त्याचेच बंधू आणि अष्टनायक 40+ टीमचे सर्व आदरणीय विजेंद्र काशीनाथ ठाकरे साहेब यांच्याकडून सूट देण्यात येईल. चला थोडं स्पीडअप करा. 23 धावा झाल्या आहेत. 2 विकेट्स आणि 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. अगदी टायमिंग जे आहे ना ते या ठिकाणावर सेट केलंय. अगदी 12 मिनिटाचा अवधी या ठिकाणी घेतलाय देवा ठाकूर पहिल्या 2 ओव्हरसाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत, अन्यथा फायनलाइज केलं जाईल. एक खेळाडू अधिकचा तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये सजवावा लागेल. या मॅचचा विचार केला ना तर देवा ठाकूरवर भरपूर लक्ष आहे प्रेक्षकांचा. बॉलिंग ट्रॅकवर वेदांत येतोय. वेदांत ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. वेदांत ठाकूर पहिला बॉल. हो 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 कमालीचा फटका. मात्र फटका फसला होता. कॅच ड्रॉप झाली आहे. सुमित ठाकूरला त्या ठिकाणी आपण पाहिला. कॅच ड्रॉप केली आहे त्याने. जीवनदान मिळालंय फलंदाज राहुलला. आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. तर आता मात्र स्ट्राईक एंडला संदेश ठाकरे येतोय, ज्याने 2 बॉलवर 2 चौकार जरूर ठोकल्यात. पाहूया तिसरा देखील ठोकेल का. राजू भांबरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. या बॉलवर चौकार आला तर या बलेस पुन्हा एकदा स्विच हिट. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. RD विपक्ष बलिराम स्पोर्ट या 2 टीममध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. बॅट शिकाडा. त्यानंतर मात्र बॉल पायावर
आदलला होता सिंगल कंप्लीट. एक साईडला किरण ठाकरे एक साईडला नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे ना ती देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल, कारण एका बाजूला गणेश ठाकरे तर एका बाजूला किरण ठाकरे. हे बॅटल जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळेल. या बलेचा बॉल फ्लिक केलाय, फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चुकी झाली आहे. 1-2 कॉपर बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. भाऊ पाटील सर, अगदी मायकल जॅक्सन देखील फिका आहे या ठिकाणी. जो अंदाज आपल्याला माधव ठाकरे सरांचा पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॉलला उडवलाय, फटका हा देखील चांगला आहे. संजय ठाकरेला आपण डीप मध्ये पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी रनिंग बिटवीन द विकेट, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. निश्चित आमचे गणेश ठाकरे आणि कुलमॅन हरेश ठाकरे यांचे भाऊजी पाहते आपण सदानंद म्हात्रे साहेब हायवे दिवे येथून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले. तर भाऊजी आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे अण्णा यांचे जावई बापू आहेत. जावई बापूचं पाहुणचार खूप आपण चांगल्या तऱ्हेने करूया. वेलकम दादा. देवा ठाकूर, आपण जर कॅच ड्रॉप करताय तर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात है, क्या बात है. एक कॅच सोडायची आहे तुला. इथे घ्यायला कमी सोडायला जास्त पारितोषिकं लावली जात आहेत. षटकातील पुढचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी, मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 33 धावा धावफलकावर पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे सर. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण क्रिकेटचे खूप मोठे जाणकार आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व अरुण तरे दादांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि अरुण दादा, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. हे पाहू शकता आपण हा सत्कार स्वीकारताना अरुण दादा. त्यानंतर व्यासपीठावर पाहतोय आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य सुरेश ठाकरे बाबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि गुरुवर्य आपण या आणि हा स्वागत आणि सत्कार आपण स्वीकारायचे आहे. त्यानंतर पाहतोय की आपण व्यासपीठावर हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य निश्चित नो डाऊट खूप चांगलं व्यक्तिमत्व काळूराम ठाकरे बाबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि बाबा आपण हा सन्मान स्वीकारायचे दरम्यान भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रमोद दादा भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेले. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. बॉलिंग ट्रॅकवर राहुल आलाय आणि षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हे आपण माधव ठाकरे सरांना पाहू शकता. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून. या बलेस बॅटची कडा लागली आहे. देवा ठाकूरने पकडली ही झेल. फलंदाज पेल. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर आमचे गुरुवर्य सतत नेहमी अण्णा सोबत खांद्याला खांदा लावून एक चांगले मार्गदर्शकची भूमिका निभावणारे भगवान पाटील बाबांचा आपण इथं मात्र येतोची स्वागत सन्मान करूया. भगवान बाबा आपण या आणि हा सन्मान स्वीकारते. या समोर नाही या हरिभक्त परायण आमचे भगवान पाटील बाबा यांचा येतोची स्वागत सन्मान करताना निश्चित वारकरी संप्रदायामध्ये ही येवन जोडी पाहतोय आपण. ते स्वीकारताना हे पाहू शकता. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. कॅच ड्रॉप झाली आहे अगदी सीमारेषे लागत. देवा ठाकूर नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावर नक्कीच, कारण कॅच ड्रॉप पाहायला मिळाली त्या ठिकाणी. $36 36 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. राहुलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. याआधी आपण राहुलला पाहिला. राहुलची विकेट काढली होती. बाद होणारा फलंदाज देखील राहुल पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, या बले साऊंड साईडला भिडकावलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. त्यांची हॅट्रिक कंप्लीट करत आहे. तर लवेश ठाकरे यांच्या माध्यमातून ₹1000 कॅश प्राइज आहे. षटकारासोबत धावफलक पुढे सरकलाय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. लॉंग ऑफ सीमारेषेलगत संजय ठाकरेला आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती गोलंदाजी करत असताना. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल, अगदी दिशा चुकीची आहे. देवा ठाकूरची ही मिस्टेक. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच 1+4 5 धावा. पंजा. यास यष्टीरक्षक देवा ठाकूरला आपण पाहिला. हा बॉल त्याच्या हातातून निसटला. मिसफिल्ड, आणि या मिसफिल्डसाठी कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून ₹100 कॅश प्राइज आहे. शाबास शाबास देवा. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिला शाबास शाबास. देवा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कॅच ड्रॉप केली होती आणि आता देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं देवा ठाकूरच्या माध्यमातून, परंतु ₹100 कमावलं त्या ठिकाणी. या बलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय.
क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. बॉल स्टॉप केला गेलाय. वेदांत ठाकूरला त्या ठिकाणी आपण पाहिला. सिंगल कंप्लीट. ग्रुप ग्रामपंचायत रांदोली पिंपलघरचे विद्यमान सरपंच सचिनदादा ठाकरे, जितू मानेरकर. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय प्रथम नागरिक सचिन ठाकरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत जितू मानेरकर दादांना देखील आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर झाल्या आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. सचिन दादा ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांच्या नावाचं हे गीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. आणि त्यांच्या समवेत जितू मानेरकर दादांचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. पबजी बैलाचे मालक प्रमोददादा भोईर हे देखील व्यासपीठावर आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. यस, प्रथमेश ठाकरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. राहुल पुन्हा एकदा. या बॉलचा बॅटची मोठी गडा. शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. यस, नकार देतोय त्या ठिकाणी यतीश. अर्थातच पुढच्या ओव्हरसाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. नेक्स्ट मॅच RD11 विपक्ष बलिराम स्पोर्ट. एका बाजूला गणेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला किरण ठाकरे आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 48 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. पाहूया बॉलर कोण येतोय. आपण जे ठाकूरपडा प्रीमियर लीगचे दोन्ही संघ पाहतो ना, क्रियाश 11 टीमचे संघमालक पाहतोय आपण, ज्यांनी या लीगसाठी खूप मोठं सहकार्य केलं असे करसनदादा ठाकरे साहेब, तसेच अक्षय ठाकरे. त्यानंतर पाहतोय की आपण प्रेम इंटरप्राइज टीमचे संघमालक नो डाऊट माजी सरपंच आणि ठाकूरपडा गावाचे खणखण नेतृत्व शिवनाथ ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून हा संघाची बांधणी केली. आणि ते दोन्ही संघमालकाचे संघ पाहतोय. नक्कीच आमचे सुभाष ठाकरे साहेबांचे दोन्ही चिरंजीव वीरेन आणि धीरेन यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वीरेन आणि धीरेन. देवा ठाकूरला थांबवलं गेलंय. शेवटची ओव्हर. वेदांत ठाकूर आलाय. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. अगदी आमच्या कॉम्बॉक्सला सलामी. बॉल सीमा पार. षटकार. पहिला बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
54 54 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल वेदांत पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. देवा ठाकूर झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. यतीश बॅक टू द डगआउट. वेदांत ठाकूरने काढली आहे महत्वाची विकेट. यतीशला परतावा लागला. देवा ठाकूरने ती कॅच पकडली आहे, परंतु कॅच जर सोडली असती तर 500 रुपयाचा कॅच प्राईज होता. कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज ऋतिक आलाय. पाहूया ऋतिक कशा प्रकारे फलंदाजी करेल, परंतु या ठिकाणावरनं काही करण्यासाठी तुमच्याकडे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. ऋतिक ठाकरेसाठी देखील पारितोषिक आहे या ठिकाणी. साहिल ठाकरे आणि लवेश ठाकरे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आरडी टीमचे कॅप्टन आणि सोबतच बलिराम स्पोर्ट टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय वेदांत ठाकूरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 54 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 6 विकेट्स आतापर्यंत. प्रेम एंटरप्राइजेस टीमला आपण फलंदाजी करताना पाहतोय. षटकातील पुढचा बॉल वेदांत पुन्हा एकदा. या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल. अगदी वेगवान चेंडू आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॅट कट होता नाही आहे. यास लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधील. 55 धावा धावफलकावर आहेत. किती धावांचं लक्ष असेल क्रिशा 11 टीम समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉल नंतर मिळेल. शेवटचा बॉल बाकी आहे. समोर आपण सुशांतला पाहतोय. शेवटच्या बॉलवर मोठा फटका येईल का, की त्या उलट सुशांतला शांत ठेवलं जाईल, पाहूया. वेदांत ठाकूर पुन्हा एकदा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन वळतोय. यावेळी सुशांतला शांत ठेवलं गेलंय. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाज झाला. चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 5 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 11.00च्या सरासरीने धावा जमा झाल्या आहेत 55. अब तक 56 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र त्या दरम्यान आपण टॉसकडे वळूया. आरडी विपक्ष बलिराम स्पोर्ट या 2 टीममध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. आमचे मित्र सुनील पवार सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. द वॉइस ऑफ यवतमाळ. ओव्हर टू द टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान. पाहतोय आपण आरडी स्पोर्ट विपक्ष बलिराम स्पोर्ट. पाहतोय की आपण ठाकूरपाडा प्रीमियर लीगसाठी जे आमचे साही संघमालक आहेत त्यामधून पाहतोय की आपण व्यासपीठावर ओमसाई डाबा संघाचे संघमालक कबीर ठाकरे साहेब आपण या आणि बलिराम स्पोर्टचे संघमालक दत्तात्रय साहेब आपण या. कारण की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. 6 संघ होते. साही संघ मालकाचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय.
पाहतोय आपण गावदी स्पोर्टचे संघमालक निश्चित नो डाऊट खूप चांगलं व्यक्तिमत्व, ठाकूरपाडा गावचं एक चांगलं नेतृत्व, विद्यमान सरपंच राज ठाकरे आणि तसेच पवन तरे. त्यानंतर जर विचार केला आपण या स्पर्धेतून अजून एक संघ बाद होणारा तो म्हणजे ओमसाई डाबा. त्या टीमचे आमचे निकटवर्तीय कबीर ठाकरे आमच्या सोबत जॉईंट होताना पाहतोय आपण. वेलकम. हा कॉईन दादाकडे RD स्पोर्ट जर म्हणलं A1 जोडी नो डाऊट रामदास ठाकरे साहेब आणि देवदास ठाकरे साहेबांचा संघ आहे. आणि टॉस जिंकले इथं मात्र निश्चित RD स्पोर्ट या टीमनी. निश्चित आपण मुलाखत जास्त घेणार नाही कारण की आपल्याला अंतिम सामना जर खेळवायचा त्यासाठी विष्णूदादा तुमचाच संघ आहे कारण की A1 जोडी जर म्हटलं नो डाऊट ठाकूरपाड्याची प्रसिद्ध A1 जोडी आहे रामदास ठाकरे साहेब आणि खास हरिभक्तपर्यंत देवदास ठाकरे महाराज. नाणेफेक जिंकले. प्रतिस्पर्धी संघ खूप चांगला आहे. त्या टीमकडे गणेश नावाचा वादळ आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा. आणि गणेश दादा तुला पण खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला या सेमीफायनलसाठी शुभेच्छा. फक्त गावासाठी आहे. आणि ऑक्शन सोहळ्यामध्ये हे सांगितलं होतं की नो पॉलिटिक्स, फक्त आणि क्रिकेट. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. पाहतोय आपण निश्चित हवेदिवा गावचे जावई बापू म्हणजे सन्माननीय पाहतोय आपण सदानंद म्हात्रे साहेब हे व्यासपीठावर आहे. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची मी आमचे गुरुवर्य अण्णा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. अण्णा यांचे जावई आहेत. पाहतोय खूप चांगला देखणा हा क्रिकेटचा सोहळा आणि त्या निमित्ताने खास सुभादादा यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा हे व्यासपीठावर त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक ज्याच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो असे आमचे गुरुवर्य अण्णा. तर नो डाऊट ठाकूरपाडा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी खूप लाख मुलाचं सहकार्य केलं असे सन्माननीय नितेश सुधाकर ठाकरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. आर्ट ऑफ डिझायनर यंग आणि डॅशिंग पाहतोय आपण आणि खूप मोलाचं सहकार्य. एक हँडसम चिकना देखणा असा चेहरा आणि खूप मोठं योगदान हे पाहतोय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होताना. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद पवार सर. या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती बिग सफलता हासिल केली जाते. बिग ब्लो फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. काम ज्यांनी केलेलं आहे नो डाऊट खूप गावात लीग होती पण दादांनी विचार केला, संकल्पना केली, त्याच्या समेत खंबीरपणे उभे राहिले. कुलमेन यांच्यासोबत उर्षभ ठाकरे तसेच राहुल ठाकरे आणि देवा या चारही आयोजकाच्या माध्यमातून आपण हा जो सोहळा पाहतोय या व्यक्तिमत्वामुळे आणि खास सहाही संघा मालकाचं मी आभार व्यक्त करेन कारण की गावासाठी क्रिकेट खेळणं एक सौभाग्य आहे आणि एका मंत्र आणण्याचं काम या आमच्या आयोजक कमिटीने केलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होतं या ठिकाणी सुरुवात. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलेला ऑन साईडला. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. चेंडू अडवला जरूर. पाहूया 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. 2 धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी आपण पाहतोय जय हिंद यांच्या माध्यमातून ओपन केलं जात आहे.
चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहतोय शिवनाथ ठाकरे फॅन टीम प्रेम इंटरप्राइजेस या संघाने धावफलक 56 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे. करसन ठाकरे अँड अक्षय ठाकरे फॅन टीम क्रिशा 11 या संघासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला फटका खेळून काढलेला आहे. हलक्या हाताने पुश केलं गेलं आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. त्या सन्मान देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेला जैन यांच्या माध्यमातून. धावसंख्या 3 या अंकावरती 1-3 अशी अवस्था पाहायला मिळते क्रिशा 11 या संघाची. रात्रीची जी कालची रात्र जी होती ती खूप चांगल्या पद्धतीने गाजवली ती संतोष याने, कारण 43 धावसंख्या जमावली होती आणि प्लेअर ऑफ द नाईट हा किताब त्याने पटकावला होता. यावेळेस सोडवलाय पाहूया छत्रछगड त्याच्या खाली. अजून एक फलंदाज जलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःचा संघ आहे, स्वतः संघ मालक आहे अक्षय या ठिकाणी होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल. पाहूया राहुल यांची कशा प्रकारे खेळी या ठिकाणी साकारत करण्यात येईल. करसन ठाकरे आणि अक्षय ठाकरे फॅन टीम क्रिशा 11 संघाला लागणारा या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा झटका. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त धावफलकावरती आहे ती म्हणजे 3. जवळ 56 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मित्रमंडळी सांघिक कार्यक्रम केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 14, 13, 15 अशी खेळी आपण जर पाहिली तर वर्गरेनुसार संदेश, राहुल आणि यतीश या 3 फलंदाजाने मात्र एक चांगलं काम केलं. 14-15 अशी धावसंख्या जमा केली. छोटीशी इनिंग परंतु कारगर ठरली गेली. पाहूया संतोष पुन्हा एकदा. यावेळेस लॉंग ऑफ 4 रनला गॅप आहे. चेंडू जात सीमा रेषा जवळ. खूप चांगला प्रयत्न परंतु चेंडूला काय वाचवता आलं नाहीये. पाहतोय धावफलकावरती 7 या अंकावरती. जवळ 14च्या सरासरीने धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. 7 धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू फेकलंच जाते. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल गोलंदाजी मित्रमंडळ आतापर्यंत साकारतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील जरूर पाहायला मिळते परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. अतिशय कुशल मुवमेंटमध्ये सामना असताना या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी हा 40+ खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की किती चांगली गोलंदाजी. 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 49 धावांचं आहे 18 चेंडू मागे. आता थोडंसं कुठेतरी आव्हान कठीण होत जाताना पाहायला मिळते. खास करून करसन ठाकरे फॅन टीम, करसन ठाकरे आणि अक्षय ठाकरे फॅन टीम क्रिशा 11 या संघाला. यानंतर होणारी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल RD स्पोर्ट आणि बलिराम स्पोर्ट. क्या बात आहे. संपूर्ण गाव एका छताखाली खेळवणं हे कुठल्याही मित्रमंडळ व्यक्तिमत्वास कठीण परिस्थिती असते, कारण एक गाव एक स्पर्धा खेळवली गेली याही स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा, कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता खूप चांगल्या पद्धतीची 5 दिवस सलग चालणारी स्पर्धा आपण पाहिली. हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं महासंग्राम रंगवताना दिसलं गेलं. एवन जोडी आपण जर पाहिलं तर सुभाषजी ठाकरे, त्याचबरोबर हरेश ठाकरे आणि मोलाची भूमिका त्याच्या मागे आपण पाहिले तर गणेश ठाकरे यांची सुद्धा पाहायला मिळाली. अष्टविनायक ठाकूरपाडा संपूर्ण टीम ज्याला जे काम दिलं जाईल ते अचूकरित्या पूर्ण करताना पाहायला मिळते. आणि मी कौतुक निश्चित करेन तेजस याचं, कारण पवार सर त्यांना म्हणतात खाद्यमंत्री आणि बरोबर त्यांनी आम्हा सर्वांची वेळेवरती जेवणाची व्यवस्था केली गेली. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज प्रणय येतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने मागील चेंडूवरती काय एफर्ट दाखवला होता. यावेळेस तेज तर्रार. क्या बात आहे. जागते रवचा आदेश देत असताना पाहायला मिळतंय. निर्धावची या ठिकाणी सांगता. राहुल आल्या आल्या आपण पाहतो एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. त्या फलंदाजाला मात्र थांबवण्यात यश प्राप्त होते प्रणयास. निर्धावची होते सांगता.
डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर वाढवतील. तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. जो प्रेशर रिलीज करायचा आहे तो. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र इज अँड गॉन. नो डाऊट फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होते बाद. नवीन फलंदाज देवा ठाकूर मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. विकेट नंतर 2 धावा. चांगली गोलंदाजी प्रणय यांची. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस टर्न केलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जातोय अँड फायनली चेंडू सीमा पार दन दन करत चौकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार झाला चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत असताना व्यासपीठावरतून प्रमोदजी भोईर आपण पाहतोय. गणेश ठाकरे यांचे जिवलग मित्र. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये बराच काल होता. पूर्णपणे झोकून सुद्धा दिलं होतं परंतु झेल काय कन्वर्ट करता आलं नाहीये. चेंडू मात्र डीपला ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न झाला तीही पूर्ण केली आणि पाहता पाहता तिसरी धाव ही कंप्लीट करताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 अंकावरती पाहायला मिळते. सचिन दादा ठाकरे क्या बात आहे. चांगला व्यक्तिमत्व आहे. आदराने नेहमीच त्यांचं नाव घेतलं जाते कारण आपण पाहतोय संपूर्ण गावाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन संपूर्ण गावाला भरपूर आपण जर पाहिलं तर न्याय देत असताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण व्यासपीठ खचाखच भरलेलं आहे कारण आज ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे. स्वप्नात पाहिलेलं हे करंडक या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुभाषजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण दिवसामध्ये भरपूर मान्यवर या व्यासपीठाला भेट देऊन गेलेले आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धावचे होते सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 16 आहे. 16 का डोला आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 2 ओव्हरमध्ये या 16 धावा जमा केलेल्या. आता मात्र 2 ओव्हरमध्ये विजयाचं जे समीकरण आहे ते 40 धावाचं आहे. म्हणजे जवळजवळ 20च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील.
या सामन्याचा आनंद घेतला त्याबद्दल प्रत्येकदा आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनप्रोत्साह हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पाहतो की आपण व्यासपीठावर निश्चित सोनादेवी टेमघर टीमचे एक चांगले खेळाडू आणि आमचे खास पाहुणे आदरणीय दीपक पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. यस, या ठिकाणावर आपण पाहतोय अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 40 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र पाहतोय आपण सोनादेवी टेमघर टीमचे एक चांगले खेळाडू दीपक पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर व्यासपीठावर पाहतोय आपण चला पंच जो काही निर्णय असेल पटापट घ्यायचा, वेळ वाया न घालवता. व्यासपीठावर आदरणीय भूषण तरे साहेब हे सुद्धा आहेत आणि भूषण दादा आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे आहे कारण की आज बड्डे बॉय आणि एक तालुका नाही तर जिल्ह्याचा खूप मोठं नाव ज्यांनी आपल्या गावाचं स्वतःचं नाव मोठं केलं असे बोंबम सुभाष ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण भूषण तरे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना. या ना थर्ड अंपर दिले. चला पंचांशी कोणी वाद घालायचा नाही. स्टंपला बॅट लागली का हे चेक करायचं आहे का? यस, या पंच भाऊ पाटील आपण या. निश्चित कारण की पाहुण्यांना जायचं आहे व्यक्तिगत कामासाठी त्यासाठी सुभाष दादा आपण सर्वप्रथम टायगर ऑफ टेमघर दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. हे पाहतोय आपण दादावर किती मोठं प्रेम आहे कारण की सुभाष दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि खास टायगर ऑफ टेमघर आणि आमचे दीपक पाटील साहेब तसेच भूषण तर हे दादांना पाहतोय की आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि एक गिफ्ट हॅम्पर ते स्वीकारताना एवढं मोठं प्रेम जिव्हाळ्याचं आपण पाहतोय. यस, आपण जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज बाद नाही आहे, ती चालाकी हुशारी या ठिकाणी जमणार नाही आहे. अतिशय अधिक चांगले पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजक कमिटी आहे इथं आपण निश्चित आणि तिसरे पंच सुद्धा आहेत. या संपूर्ण ठाकूरपाडा जी प्रीमियर लीग कमिटी आहे ती या ठिकाणी आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे की आपण स्वतःहून बॅट त्या स्टंपला लावली गेली आहे त्या कारणास्तव फलंदाज बाद होणार नाही आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पाहतोय आपण भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि आमचे खास लाडके प्रमोददादा भोईर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया आणि दादा आपण समोर यायचे आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. 40+ मध्ये सुद्धा इवन जोडी आहे आमचे गणेश दादा आणि प्रमोद भोईर साहेब. चला कमिटीचा निर्णय आहे की खेळाला आपण सुरुवात करायची आहे. जो पंचांचा निर्णय असेल तो मैदानाच्या आतमध्ये मान्य करा आणि आपण लवकरात लवकर खेळाला सुरुवात करा. 18 चेंडू मागे 40 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ आपण जर आता पाहायला गेलं तर 13.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती 16 पाहायला मिळालेत. चेक निश्चित शिलुमाता वर्ल्ड टीमचे चांगले खेळाडू शैलेश पाटील साहेब हे सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. शैलेश दादांना विनंती असेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सामन्याला सुरुवात करायची आहे. शैलेश दादा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे शिलुमाता वर्ल्ड टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. चला वेळ वाया घालवता आपण या खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची मित्र. भरपूर वेळ वाया जातो या सामन्यासाठी. तुमच्यासाठी आपण पाहिलं तर 5 षटकांचा सामना खेळवलेला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नाईटमध्ये आपण 4 षटकांचे सामने खेळवले परंतु तुमचा खेळ चांगला अधिक व्हावा याच्यासाठी 5 षटक घेतले गेले परंतु त्या 5 षटक कंप्लीट करण्यासाठी आपण वेळ कमी खर्च करा ही विनंती असेल. प्रणय पाहूया या ठिकाणी
कंप्लीट झाली त्यांची ओव्हर. संतोष येतो नवीन गोलंदाज, ज्याने आपण पाहिलं तर पहिले षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केले होत्या, 2 गडी बाद केले होते आणि तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय कंटिन्यू ठेवला गेला आहे. पाहूया ती दशेत तोच पराक्रम दाखवला जाईल का, गाजवला जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस अल्टी पलटी खेळला गेलाय जरूर, पण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याला भेदता आलं नाही आहे. फलंदाज बाद होतो या ठिकाणी जेलच्या स्वरूपात. देवा ठाकूर यास बाद करण्यामध्ये आपण पाहतो यश मिळालेलं आहे संतोष यांना. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की DR 40+ कभी ये मत सोचिए कि अब इस उम्र में कुछ न रहा, ड्राई फ्रूट हमेशा फ्रेश फ्रूट से महंगे रहते आहे. पाहू शकता आपण पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे, खोलवर डब्याचा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं. एक धाव कंप्लीट केली, एका धावेवरती समाधान मानलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अल्पेश यांनी एक डिफेन्सिव्ह फटका खेळत असताना पाहायला मिळाले. एक धाव अर्जित केली, एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते 17 या अंकावरती. अजूनही सामना संपलेला नाही, भरपूर सामन्यामध्ये अजूनही वेळ आहे कमबॅक करण्यासाठी. 16 चेंडू आणि विजयाचं समीकरण 39 धावांचं अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा पाहूया, यावेळेस उडवलाय जरूर, पाहूया अधिक उंच लांबी गाठेल का. यस, नो डाऊट. चेंडू पाहता पाहता जातोय सीमा पार, बिग हिट षटकार. बात एक हमारे एक तुम्हारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र आक्रमक रूप आपण पाहतोय. राहुल चौकाराने खातं ओपन केलं होतं, त्यानंतर डॉट निर्धावाच्या स्वरूपात 2 चेंडू खेळले गेले आणि तो प्रेशर होता, दबाव होता, कुठेतरी वाढत चालला होता आणि तो प्रेशर रिलीज करतोय या षटकाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय, तेच तर्रार पूर्णपणे जागते राहूचा आदेश देत असताना या ठिकाणी दाखवून देतोय संतोष. येणारे चेंडू आपण पाहतोय 14, विजयाचं समीकरण 33 धावांचं. पाहूया काय घडेल काय बिघडेल, येणारा काल सांगून जाईल. परंतु चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतय. फुल टॉस होता या ठिकाणी, परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू काऊ कॉर्नरला ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एक चांगला चेंडू होता ज्याच्यावरती मोठा फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी होती, परंतु ते हवं तसं एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही. या सिंगलनेच स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 24 लागली गेली आहे. 13 म्हणजे 32. हा चेंडू ही खूप महत्त्वपूर्वक आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला गॅपमध्ये जातोय का. यास तोपर्यंत पोहोचला जातोय फलंदाज. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट करतायत. खूप चांगला प्रयत्न, गुड एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावाने आपण पाहतोय धावफलकावरती धावा 26 लागली जाते. 3 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 7, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 10, आता 12 मध्ये पाहिजे आहेत, त्या म्हणजे पाहू शकता आपण 30.
निश्चित पाहतोय की आपण पबजीच्या बैल मालकाचा जो मालक आहे पाहतोय आपण आणि दादावर किती मोठं प्रेम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी पाहतोय की आपण संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आणि निश्चित म्हणतात ना, जेव्हा जेव्हा दोन मित्र एकत्र येतात ना, जेव्हा अपार प्रेम करणारे असे दोन्ही. जितू मानेरकर साहेबांचाच आपण सॉन्ग ऐकला आता. निश्चित दादा खूप लाख मोलाचं सहकार्य मिळाल्याबद्दल प्रत्येकदा अभिनंदन. राहुल टनोते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आक्रमण पहिल्या चेंडूवरती केला जातोय. चेंडूला मात्र फेकून दिलं जातं सीमा पार. षटकार. षटकार आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 32 या अंकावरती लागली गेली आहे. भाऊ पाटील सामन्याचा आनंद घेतात. या ठिकाणी आपण पाहतोय की व्हाईट बॉलचा इशारा केला गेला आहे. कसा व्हाईट बॉल? 5-5 धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावरती 33 या अंकावरती पुढे सरकते. पुढे चेंडू पाहूया. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज येतोय परंतु आपण पाहिलं तर सेफ लँडिंग या ठिकाणी झाली. आणि आपण या ठिकाणी पाहतोय की 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 35 धावा. ना 10 चेंडू आणि आता मात्र विजयाचं समीकरण 21 धावाचं. पुन्हा एकदा उडवलेला आहे. आता फसला आहे. पाहूया. इथेही क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात. तिसरीची मागणी केली जाईल का? परंतु नाही आहे. धावा बनतात. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला गेला आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅच चाललेली आहे. येणारे चेंडू आपण पाहतोय 9 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 19 धावाचं. 56 धावांचं लक्ष्य होतं. असं वाटलं तर कुठेतरी आव्हान कठीण होईल परंतु त्याला सोपं करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे आणि त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या पाहिली तर 38 धावा लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू मागे संघर्ष निर्माण होतंय. वातावरण रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतंय. 8-18चं इक्वेशन. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण पोहोचेल फायनलमध्ये याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. संपूर्ण गाव एका छताखाली आपण पाहतोय. अख्खा गाव केल्यावर अख्खा भिवंडी देखेगा. यावेळेस पाहतोय कडक फटका आहे. ऑन साईडला डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 1 धाव कंप्लीट केली आणि एकेरीत धावसंख्येवरती समाधान याही ठिकाणी पाहायला मिळतंय. 39 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 धावेची आवश्यकता. हा चेंडू दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप मदतगार असेल, कारगर असेल. पाहूया. 1-2 येतोय. डॉट येतोय. षटकार, चौकार, विकेट काय येतोय पाहूया. या वेळेस चांगला फटका आहे. लोंगाच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा घातक प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथं मात्र पाहता दुसरी धाव काही कंप्लीट झाली नाही आहे आणि फलंदाज बाद. होते 6 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 16 का डोला. पाहूया कोण आणि कुणाचा कुठल्या संघाचा होईल बोलबाला. चेसिंग इज अ कंपल्सरी म्हणजे तुम्हाला 16 धावा या बनवाव्याच लागतील यात मात्र काही शंका नाही आहे. पाहूया 16 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 16 का डोला या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कुणाचा आहे डोला, त्याच्यासाठी कुठला संघ होईल
पुढे हे पाहण्यासारखं राहील. आपण पाहिली तर रेग्युलर क्रिकेटमध्ये फायनलमध्ये 2 टीम पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जहर राजनुली आणि जोली स्पॉट कामतगर. आणि त्यानंतर 40+ आपण पाहिलं तर गावदेवी भादवड हा फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चेरोबा कोण आणि गावदेवी जय हनुमान गोवे या टीममध्ये कुठला संघ फायनलमध्ये पोहोचेल याची प्रतीक्षा आहे. आणि आपण पाहतोय की TDPL मधील पहिली सेमीफायनल पाहायला मिळते. करसन ठाकरे अक्षय ठाकरे फॅन टीम क्रिशा 11 वर्सेस शिवनाथ ठाकरे फॅन टीम. आपण पाहतोय प्रेम एंटरप्राइजेस याच्यामध्ये द्वंद्व युद्ध फायनलमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये सामना येऊन थांबला आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावाची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु इथं मात्र कशमकश करत या ठिकाणी पाहतोय आपण 16 धावा वाजवायच्या आहेत. पहिले षटक जर पाहायला गेले ना तर 40+ खेळाडूने गाजवला गेला. 7 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर तिसरं षटक आपण पाहतोय त्याच गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या आणि 1 गडी, म्हणजे 2 षटकांमध्ये 17 धावा आणि 3 गडी बाद केले. क्या बात आहे. केतन नवीन गोलंदाज 16 धावा वाचवण्यासाठी आपल्या या ओव्हरमध्ये सहस्र अस्त्र संपूर्ण ब्रह्मास्त्र काढावं लागतील. जेवढेही चांगले चेंडू आहेत ते मात्र फेकावं लागतील. पाहूया फलंदाज अल्पेश. यस, काहीतरी चुकी होते आपल्या फॉलोथ्रूमध्ये. जीवन असो की खेळ असो असं वाटते की चुकी होते, तर या एक पाऊल मागे पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि चांगलं योग्य तो काम करा. कितन पुन्हा एकदा तयार होतंय. पहिल्या चेंडूवरती उडाया बुम बुम करत सीमा पार षटकार. इवान आकाशात उडतोय तसा चेंडूला मात्र त्याची गवसणी घालण्यासाठी पाठवून दिलं अल्पेश याने. आपण जर पाहिलं तर राहुल हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असेल, परंतु वेदांत हे एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला खेळ करण्यासाठी. बॉल फेका बॉल फेका नाही जुनं दिलं ना वाटतं. पंच पहिल्या इनिंगला आपण जुने बॉल दिले होते का? जर दिले असतील तर त्यांना जुने बॉल द्या, नवीन दिले असतील तर नवीन द्या. चला खेळा लवकर सुरुवात करायची आहे. चला वेळ कमी खर्च करून आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 16 का डोला 16 धावा या ठिकाणी जमा करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचं सूत्र अवलंबन केले जाते अल्पेश याच्या माध्यमातून आणि डावाला आकार बऱ्यापैकी चांगला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहू शकता धावफलकावरती धावा 46-46 लागली गेले आहे, म्हणजे येणारे चेंडू 5, विजयाचं समीकरण 10, बोल्ट इक्वेशन डबल. चला वेळ कमी खर्च करा. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. प्लीज तुम्ही वेळेच्या मागे लागा, जेणेकरून आपलं तिघांचं समन्वय चांगलं होईल. चला खेळाला लवकर सुरुवात करूया. 5 चेंडू मागे 10 धावांची गरज आहे. जिद्द सोडली नाही आहे, चिकाटी सोडली नाही आहे, सामना सोडला नाही आहे. जब तक सांस आहे तब तक आस आहे या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय अल्पेश. सुरुवातीच्या कालामध्ये खूप स्ट्रगल केलं. आपण पाहिलं तर 3 चेंडू सुरुवातीला खेळले गेले, 4 धावा जमा केल्या होत्या, परंतु इथं आवश्यकता आहे मोठा फटका खेळण्याची आणि आक्रमण केतन यांच्यावरती चढवला जातोय.
पुढे चेंडू पाहूया. या वेळेस आपण पाहतोय खराब चेंडू आहे, बिमारची घोषणा केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात खूप खराब या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी उडवलंय, व्हाट अ शॉट. आकाशात दिवे लावत आपण पाहतोय चेंडू जात सीमा पार. बिग हिट षटकार. चांगल्या पद्धतीने डान्स मैदानाच्या आतमध्ये होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गेम मात्र इथं चेंज होताना पाहायला मिळते. अल्पेश यांच्या फलंदाजीतून आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी ठोकलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार आणि या वेळेस टॅप केलेला आहे. पॉईंटच्या रिझनला 1 धाव घेतली जाते. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 54. येणारे चेंडू आपण पाहतोय 3 आणि विजयाचं समीकरण 2. 3-2 असं समीकरण. स्ट्राईक रोटेट झाले. पाहूया सामन्याला कलाटणी मिळेल का. पुन्हा एकदा पाहूया तयार होते. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय पलटी शॉट खेळला गेला. यशस्वीरित्या 1 धाव कंप्लीट केली आणि विनिंग धाव ही या ठिकाणी केली जाते कंप्लीट. क्या बात है. RD स्पोर्ट आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला ग्राउंड खाली करा प्लीज, विनंती असेल. जल्लोष आनंदाचा वातावरण आपण मैदानाच्या बाहेर साजरा करूया, विनंती असेल.